भारत देशात एक छोटीशी ठिणगी पडली की ती पूर्ण देशामध्ये पसरते. त्याचंच काल उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं. महाराष्ट्रामध्ये काही काल पेट्रोल पंप बंद होते आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या लोकांना असं वाटायला लागलं की भारतात जो LPG गॅसचा तुटवडा पडला होता त्याचप्रमाणे डिझेल पेट्रोलचा सुद्धा तुटवडा पडेल. त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये रांगा लागल्या. काही लोकांनी तर गाडी फुल करून घेतली, त्याचबरोबर जार सुद्धा भरून घेतलेले आहेत. मित्रांनो, कोणत्याही अफवाला बळी पडू नका. भारत सरकारकडे जवळपास 3 महिन्याचा साठा आहे. तरी सुद्धा काही लोक काल अफवांना बळी पडले आणि पेट्रोल पंपावर कमीत कमी 1 किलोमीटर इतक्या रांगा लावू लागले. आणि त्याचबरोबर गाड्या फुल, जार फुल, अशा कोणतीही गोष्ट भारतामध्ये घडणार नाही. भारत सरकारकडे विशाखापट्टणम, मंगरूळ आणि त्याचबरोबर पादूर येथे जवळपास 65 लाख टन इतका साठा आहे. भारतामध्ये ज्या BPCL आणि LOCL या कंपन्या आहेत, या कंपन्याकडे जवळपास 65 दिवसाचा साठा आहे. आणि त्याचबरोबर काल आपण न्यूज ऐकलीच आहे, इराणने भारतासाठी स्टेट ऑफ हॉर्मोन्स खुला केलेला आहे. त्याचबरोबर भारत सरकारने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात सुरू केलेली आहे. भारतामध्ये अजून अशी कोणतीच घटना घडली नाही आणि घडणार सुद्धा नाही. त्याचबरोबर भारत सरकारने पुढील वाटचालीसाठी सुद्धा नकाशा आखलेला आहे. कारण भारत सरकार अजून 2 मोठी साठा केंद्र निर्माण करत आहे. एक आहे ते ओडिशामध्ये चांदीकोल येथे आणि दुसरं आहे ते कर्नाटकमधील पादूर येथे, जेथे जवळपास 65 लाख टन इतका साठा करता येईल. त्याचबरोबर भारतामध्ये कध्याही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा पडणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.